पण दुकानचा फोन आला. एवढं सगळं पाणी ते लोक पितात, सगळं बाळा मावतं. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एक धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा शेतकरी करीत असे. पूर्वी त्याचं घर असायचं, तसंच आम्ही येथे उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हता. शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असते. जर हा विस्तव विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असतात, त्या एकमेकावर घासून हा विस्तव केला जात असते. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे, ती कणगी आहे. तिचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. कोकणातील शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी इत्यादी धान्य पिकवीत असे. ती यामध्ये साठवून त्यावर चिरफळाची फळे पसरवून ते झाकण लावून बाहेरून शेणामातीने लिंपून घेत असे. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकत असे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते. म्हणजे एका शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं होती. म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. तिकडे पांगुळ गाडा आणि घोडागाडी दाखवले. कोंबडा आणि कोंबड्याचा गणपतीचा पुराणा. फोटो काढ. सफेद मटाची भांडी वा छान केली. कुठे चारोळी? चारोळी म्हणजे संबंधित काम हा कुंभार करीत असते. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीचे दिवस आले की पणत्या तयार करणे, तर प्रत्येकाच्या घरोघरी पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असते. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्याआधी पो येते, तिला व काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो. हा वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तितंती वस्तू, शंख शिंपले, हिरे माणिके इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असते. त्या बदल्यात सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते. भारताने जे सुवर्ण युग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. आंबा हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी येथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील.
इकडे दरवेळी दाखवलं अस्वलाचा खेळ करणारा, आणि इकडे गारुडी दाखवलंय सापाचा खेळ करणारा. अस्वल आहे अस्वल. बियर. हा उंदीर आहे ना. हा लोहा. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळे इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असते. या आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते. तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंटा असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेली त्यावर बसतो. हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरांमध्ये दगडमातीच्या वस्तू असतात. त्याचे जातणीसारखे दिसते. त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते. घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर येतो व कुंडा बाजूला होतो. हे शेवयाचं लोखंडी यंत्र आहे. हे लाकडी यंत्र आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. हे मोदक पात्र आहे. म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. त्या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. हे झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही साईडचे रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या आहे. खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे. तिथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात होते. तिथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार नव्हते. इकडे मोगरा बाजार दाखवतो. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असतात. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींचे लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असतात. तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसते. जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत. या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसते.
म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष मोफत बांगड्या भरत होता. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार हे आपले काम करताना कोणताही नफा तोटा विचारात घेता केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करीत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर 12माही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साहाय्याने नेले जात असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असते. लहान मुले अंघोळीसाठी व मासेमारीसाठी येत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी येत. गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत असत. थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र हा पाणवठा होय. वरती खवल्या मांजर दाखवला. खाली बेडू कशावर खरा खर्च आहे का तो? नाही तो बेडू बेडू पुढून नाही जा. चालेल. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असते. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले. त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. पुढे महाबळेश्वराची प्रतिकृती तयार केली. तिकडे दर्शन घेऊन इकडे वरती जायचं. पुढे गुहेमध्ये तयार केले. पुढे दर्शन घेऊन इकडे वरती जायचे. मार्लेश्वराची प्रतिकृती तयार केली. एक वापरून जा गुहा आहे सापिक वरती ओरिजिनल गुहेत असतात. बोलू ना आपण 2 मिनिटं. ओरिजिनल असतात. जय शिवशंभू. लांबूनच पडत आहे. मन समुद्रावर जायचं. मला जबरदस्ती त्याला प्राचीन कोकण दाखवते. माझी पॅन्ट सुटली बाबा. धनगर हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा असते. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चामड्याच्या वाणा, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंगरी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायींचा, 5 ते 25 म्हशींचा मालक होता. प्रत्येक गायी म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत होती. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले
तर त्याची किंमत काही लाखापर्यंतच असते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. दालचिनी झाडू मग दालचिनी बकरीची गोठी नकली आहे. ही कातभट्टी आहे. खैराचे झाड तोडून त्याच्या आतमधल्या भागाचे तुकडे करून खैराचं टाकते पानाबरोबर ना त्याच्या आतमधल्या लाल रंगाचे छोटे छोटे भाग करून या पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एका विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीत सुकात घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तुम्ही इकडे फोटो वगैरे काढणार असाल तर काढू शकता. इथे मुखवटे घालून फोटो काढणार असाल ना तर काढू शकता. पुढे आमचा शॉप आहे. तिथे काही खरेदी करणार असाल तर करू शकता. आणि शॉप मधून पुढे जायचं लास्टपूर शंख प्रदर्शन आहे. काल का तिचा फोटो का साईडला हे उलटा झाला सो हे प्राचीन कोकण. मी हा पूर्ण ब्लॉग झाल्यानंतर हे वेगळं म्हणजे वेगळं पूर्ण टाकेल आहे. सो बरंच काय नाही त्यामधलं शंख वगैरे पण होते पण त्यांचा काय व्हिडिओ वगैरे काढायला काय भेटला नाही. पण सो ठीक आहे. आणि हे पूर्ण अख्खं जंगलमध्ये बनवलेलं आहे बघू शकता. पूर्ण ग्रीनरी आहे. आजूबाजूला मोठे मोठे झाडं वगैरे आहेत. मच्छरं पण आहेत पण त्यांनी आधीच ते क्रीम वगैरे पण दिले की ज्याच्याने मच्छर वगैरे चावणार नाही. सो आपण पायाला चावले. मला पायाला पण लावायला सांगितलं पण मी चावलं नाही. पण ठीक आहे 50 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्ही फोटो वगैरे काढताय तर त्याचे 50 रुपये वेगळे आहेत असं. पण ठीक आहे सगळी माहिती तर भेटली. आल्यानंतर काहीतरी इथं समजलं की बाबा प्राचीन कोकणामधलं काय काय कसं काय होतं ते. ओके सो चला बाय बाय. आता आपण आपल्या रस्त्याला जाऊयात. आणि आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. सो बाय.